नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। जयंतराव, अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, ते थोडं असली वाघांबरोबर या। जयंतराव आपले मित्र आहेत। शालेय गणवेशाच्या बाबतीमध्ये तर यांनी सांगितलंय, हे शालेय गणवेशचं कुठं आणले रे आणि कपडे चांगली क्वालिटी। रोहित, क्वालिटी बघा, क्वालिटी क्वालिटी क्वालिटी। हे बघा, हे जुनं आहे, हे जुनं आहे, नवीन दाखव रे। हे बघा, हे नवीन आहे, ही नवीन क्वालिटी बघा, ही नवीन। हे घ्या, हे दोन्ही घ्या। नाही, ऐका ऐका, दिली आहे, परवानगी दिली आहे। क्वालिटी परवानगी घेतलेली आहे मी। नाही, त्याला पाठवतो, त्याला त्याचा ड्रेस शिवून पाठवतो। आणि त्या बाबतीमध्ये मी काय बोलत नाही। तुम्ही मंत्री सक्षम आहेत आणि आपल्याला लहान मुलं, त्यांचा गणवेश, त्यांचं शालेय पोषण आहार यामध्ये अतिशय कधी तडजोड करायची नाही। बिलकुल त्याच्यामध्ये कोणी कॉम्प्रोमाइज करत असेल त्याला डायरेक्ट त्याच्यावर कठोर कारवाई करा, कारण हे पुण्याचं काम आहे। जो याच्यामध्ये दिरंगाई करेल, जो याच्यामध्ये भ्रष्टाचार करेल, त्याला डायरेक्ट त्याचा काम म्हणजे त्याच्यावर कारवाई करा। तुकाराम महाराज म्हणाले, नाही निर्मळ मन तर काय करील साबण। विरुद्ध काय, तुम्हाला नाही वैयक्तिक बोलत मी। जयंतराव कुठे गेले? हो देशमुख साहेब, जयंतरावांना बोला ना। विरोधकांची गत तशीच झाली आहे, पण सरकारचं एकच उत्तर आहे, इच्छा तिथे मार्ग। इच्छा असली पाहिजे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल। आणि म्हणून आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे, जनकल्याणाच्या इच्छाशक्ती आणि निर्धार सरकारकडे आहे आणि हे सरकार शब्द पाळणार आहे। हे सरकार पळणार नाही, हे सरकार शब्द पाळणार आहे आणि म्हणून जनतेचा विश्वास देखील आमच्यावर आहे। त्यामुळे हा या तुमचंच नाव मगाशी घेतलं मी। जयंतराव कुठे गेले? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले म्हणाले अनेक लोक। शेतकऱ्यांना काय दिलंय? शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली म्हणाले। मी आपल्याला एकच सांगतो, महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये विरोधी पक्ष नेते, महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी कितीतरी पटीने या ठिकाणी अधिक निर्णय घेतलेत।